केळफुलाचे सोलून घेतलेत। ह्याच्यामध्ये असं हे जाडसर असं हे देठ असतं, हे काढून घ्यायचं। असं जाड असतं, असं थोडंसं कडक असतं, ते काढून घ्यायचं। त्यातले सगळ्या फुलातले मी काढून घेतलेले आहेत। आता हे फुलं कापून घेऊया, बारीक कापून घ्यायचे। केळफूल बारीक कापून घेतलं, ते 2 ते वेळा पाण्यातून धुवून घ्यायचंय। ते केळफूल 2 ते वेळा पाण्यातून धुवून घेतले। आता ह्याच्यामध्ये भांड्यात केळफूल घालून घ्यायचं। म्हणजे तुम्ही ज्या भांड्यामध्ये पीठ मळून घेणार असेल ते भांडं घ्यायचंय। 1 वाटी चण्याचं पीठ, ज्वारी आणि बाजरी दोन्ही मिक्स करून दळून आणले आहे। तुम्ही इथं ज्वारी नुसती दळून आणली तरी चालेल, ते मी पीठ घेतले, ज्वारी आणि बाजरीचं मिक्स पीठ घेतले। नुसतं ज्वारीचं पीठ घेतलं तरी चालेल। 1 वाटी घेतली आहे। तांदळाचं पीठ 1 वाटी, पहिले 1 वाटी मी तर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता हे अजून 1 वाटी तांदळाचं पीठ, 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलं, तुम्ही 1 वाटी घेतली तरी चालेल। 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा, कोथिंबीर घेतली, जिरा पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर 1 चमचा भरून आहे, हळद, गरम मसाला पावडर, शेंदो मीठ म्हणजे काळं मीठ, प्लस नेहमीचं साधं मीठ वापरतो पांढरं ते मीठ, तीळ। आता हाताने सगळं मिक्स करून घ्यायचंय। मी गरम पाणी करून घेतलंय, त्याच्यामध्ये थोडं थोडं करून गरम पाणी घालून घ्यायचंय। गरम पाणी काय होतं की आपले थालीपीठ छान मस्त खुसखुशीत होतात आणि पीठ मळायला पण व्यवस्थित पीठ मळलं जातं, थालीपीठ पण व्यवस्थित मस्त थापले जातात। हे पीठ थोडा वेळ गार होऊन द्यायचंय, मग पीठ मळायला घ्यायचंय, कारण हात आपला भाजला जाईल त्याच्याकरता पण थोडं गार होऊन द्यायचंय। आता हे पीठ मळून घ्यायचंय। थोडं थोडं गार पाणी घालून मळून घ्यायचं पीठ। मळून झालंय चांगलं। पेस्ट्रीचं कागद घ्यायचंय, त्याला तेल लावून घ्यायचंय, थोडंसं पीठ घ्यायचं, पिठाचा गोळा, ते थापून घ्यायचंय। मध्ये मध्ये असे गोल बोटाने करून घ्यायचंय। आता हे थालीपीठ ह्याच्यावर तव्यावरती घालून घ्यायचंय। थालीपीठच्या साईडनं तेल सोडून घ्यायचंय आणि मध्ये मध्ये होल आहेत त्याच्यामध्ये पण तेल घालायचंय। तर एक साईड झाली आहे, दुसरी साईडनं पण भाजून घ्यायचं थालीपीठ आणि मध्ये मध्ये होल केलेत त्याच्यामध्ये तेल सोडून घ्यायचंय। हे मध्ये मध्ये होल केले ना त्याच्यामुळे थालीपीठ मस्त खरपूस लागतं, त्याच्यासाठी हे असं होल करून घेतलं ना मस्त एकदम खरपूस लागतं आणि तेल मध्ये मध्ये सोडलं का आणखीन छान त्याला कुरकुरीत पण येतो। ते थालीपीठ काढून घ्यायचंय। मस्त झालं थालीपीठ केळफुलाचं। आता आपण इकडे दुसरं सुद्धा तसंच करून घ्यायचंय। पिठामध्ये गरम पाणी घातलं म्हणून पाहू शकतात किती खरपूस दिसतात ते थालीपीठ। आणि ह्याच्यासोबत तुम्ही थालीपीठासोबत तुम्ही दही किंवा लोणचं सुद्धा तुम्ही खाऊ शकता। दही मी इथे ठेवलंय। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।